बीडमध्ये वाल्मिकी समाजाच्या तरुणाची निर्घृण हत्या, स्टार ऑल इंडिया पॅथर सेनेकडून तीव्र निषेध, कठोर तपासाची मागणी। बीड 29 सप्टेंबर 2025 प्रतिनिधी, बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी रात्री 22 वर्षीय यश देवेंद्र ढाका या वाल्मिकी समाजाच्या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली। स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा हा मुलगा असून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारा यश मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत किरकोळ वादातून या भयानक घटनेचा शिकार झाला। कुटुंबाने हा सुनियोजित कट असल्याचे सांगितले असून 7 ते 8 आरोपी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। ऑल इंडिया पॅथर सेनेने या हत्येला जाहीर निषेध करत कठोर तपास, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे। यशच्या हत्येनंतर रविवारी राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले। कुटुंबियांनी दीपकभाईंना घटनेची माहिती देताना हा सुनियोजित कट होता, यात अनेक आरोपींचा समावेश आहे, सर्वांना तात्काळ अटक करावी अशी मागणी केली। यशच्या वडिलांनी सांगितले की मुलाची हत्या किरकोळ वादाच्या नावाखाली केली असली तरी मागे लपलेल्या षड्यंत्राचा तपास व्हायला हवा। कुटुंब सध्या भीतीच्या सावटाखाली असून पोलिसांनी तात्काळ संरक्षण द्यावे असेही त्यांनी आवाहन केले। या प्रकरणात IPC कलम 120B गुन्ह्याची सायन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी प्राथमिक तपासात एका आरोपीला अटक केली आहे। मात्र CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या जबानीवरून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे। ऑल इंडिया पॅथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांनी सांगितले, बीडमध्ये गुन्हेगारी वाढत चालली आहे। पोलिसांची कायद्याची भीती उरणार नाही अशी स्थिती आहे। शहरात शस्त्र पुरवठा कुठून होतोय, बाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीशी याचा संबंध आहे का, अशा अनेक अँगलने सखोल तपास व्हावा। बीड पोलीस अधीक्षकांनी राजकीय दबावाला बळी न पडता सर्व आरोपींना अटक करावी। वाल्मिकी समाजाच्या नेते व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष करणभाई कलियाना म्हणाले, वाल्मिकी समाजावर सतत हल्ले होत आहेत। 8 दिवसांपूर्वी लासलगाव येथे एका वाल्मिकी तरुणाची अशीच हत्या झाली। ही साखळी थांबवण्यासाठी गृहमंत्र्यांनी गांभीर्याने हा मुद्दा बीड जिल्ह्यातील यश ढाका या वाल्मिक समाजाच्या तरुणाचं क्रूर हत्याकांड झालेलं आहे। आज मी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली। त्याचे वडील, त्याचं पूर्ण कुटुंब अस्वस्थ आहे आणि आम्हाला न्याय मिळाला नाही अशी त्यांची भूमिका आहे। या प्रकरणात 7 ते 8 आरोपी असण्याची शक्यता त्यांनी सांगितलेली। या अनुषंगाने बीडचे पोलीस अधीक्षक यांनी सखोल चौकशी करावी। ही घटना कशी घडली, या घटनेचे पाळमुळं सर्व या ठिकाणी त्यांनी तपासले पाहिजेत अशी ऑल इंडिया पॅथर सेनेची मागणी आहे। गृहमंत्र्यांनी सुद्धा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी। महाराष्ट्रामध्ये वाल्मिक समाज टार्गेट होतोय, हे दुर्दैवी आहे। अशीच घटना लासलगावला घडली आणि ही बीडला सुद्धा घडली। त्यामुळे ऑल इंडिया पॅथर सेना मागणी करत आहे, SIT आणि CID मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी सुद्धा या ठिकाणी आमची मागणी आहे। बीडमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी ही अतिशय चिंताजनक बाब आहे। या तरुणांना शस्त्र कोण पुरवतंय? या बीडच्या तरुणांशी बाहेर राज्यातील, बाहेर जिल्ह्यातील काही टोळ्या कनेक्ट आहेत का? त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांनी चौकशी केली पाहिजे आणि राज्य सरकारने या संदर्भात सखोल अशी एक दक्षता घेण्याची गरज आहे। बीडचा कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेला आहे। गृहमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी, ही सुद्धा मागणी ऑल इंडिया पॅथर सेना करत आहे। यात जर न्याय नाही मिळाला तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।